राधे राधे मी मैत्रिणींनो, आता तुम्हाला चला एकदम मी सरळ आता प्रकारे तुम्हाला पायपिंग लावून अस्तरचे दाखवते. ब्लाऊज कसे अशा शिवायचे प्रकारे ते जर सांगते. पायपिंग लावली मागील तर भागाला आपली आपल्याला पायपिंग अशा एकदम सरळ प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. फिनिशिंगमध्ये नंतर येते. आपल्याला जसा पाहिजे तसा गळा बघा, कटिंग आपल्याला करून त्याच्यासाठी घ्यायचा आहे. काय गळा नुस्खा कटिंग वापरायचा आहे तो मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. गळा कटिंग हे बघा, अशा झाल्यानंतर प्रकारे आपल्याला आपण दोरी गड्यावर ओढून अशा घ्या. प्रकारे पायपिंगमध्ये जी एकदम दोरी हळूहळू टाकलेली असते शिलाई ती दोरी टाकून अशा घ्यायची प्रकारे आहे. ओढून घ्या, म्हणजे आपल्या शिलाई टाकून ब्लाऊजची झाल्यानंतर आपल्याला गळा काटून गळ्याची जे घ्यायचा आहे. गोलजवळ हे जे प्लेटी येतात गळा इथे त्या काटून एकदम आपल्याला नंतर असं क्लिअर येतं आणि ब्लाऊज आपलं ब्लाऊजचा गळा एकदम छान दिसतो. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ब्लाऊज पलटवून आपल्याला पायपिंगवर तोंडावर मागील शिलाई व मारून घ्या, पुढील म्हणजे आपलं ब्लाऊज भागावर एकदम शिलाई परफेक्ट. मारायची आहे. मग अशा बाहेरील भागावर शिलाई मारून आपल्याला बाहेरील कापड शिल्लकचा कापून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गळ्यावर एकदम फिनिशिंगमध्ये लेस लावून घ्यायची आहे. लेसवर बघा एकदम शिलाई मारताना एकदम काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपली लेस एकदम फिनिशिंगमध्ये येईल. बघा, मी लेस लावून घेतलेली आहे. आता मी लटकन करून घेत आहे. अशा प्रकारे लटकनवर शिलाई टाकून घ्या, म्हणजे आपले लटकन तयार होईल. दुसरेही लटकन मी तयार करून घेतलेले आहे. बघा, आता मी दोरी मागील भागाला ॲड केलेली आहे. दोरी लावून झालेली आहे. चला आता आपल्याला मागील डास मारून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला शोल्डरच्या मधोमध डास मारून घ्यायचे आहे. माझा मागील भाग तयार झालेला आहे. बघा, आता आपल्याला अशा प्रकारे अस्तर जोडून घ्यायचे आहे. दोन्ही भाग समोरासमोर ठेवून आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे आहे. बघा, आता आपल्याला अस्तींचे अस्तर जोडून घ्यायचे आहे. अस्तींवर अशा प्रकारे आपल्याला लेसवर शिलाई टाकून घ्यायची आहे. मी अशा प्रकारे दोन्ही अस्तींला लेस चिकवून घेतलेली आहे. बघा, आता आपल्याला क्रॉसपट्टी साईज पीस अस्तर जोडून घ्यायचे आहे. दोन्ही साईडचे साईज पीस जोडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या ओळी जो बाहेर शिल्लक कपडा आहे तो काटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. हे बघा, माझी क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. बाहेरील जास्तीचा कापड आपल्याला काटून घ्यायचा आहे. चला आता आपल्याला पिन्स कटोरीचे डास मारून घ्यायचे आहे व फॅब्रिक जोडून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एरो पाटी दोन्ही फ्रंट जोडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला डास टाकून 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 घ्याय
हे बघा, आता माझे स्टक्स मारून झालेले आहे. आता आपल्याला इथे पुढील भाग आपल्या जास्तीचा झालेला आहे, त्यासाठी आपल्याला 1 इंच घडीमधून वजा करून घ्यायचा आहे. हे बघा, मी अशा प्रकारे 1 इंच घडी कमी केलेली आहे, कारण आपल्याला 9च्या साईजचे ब्लाऊज शिवायचे आहे आणि आपली साईज झालेली आहे 10 इंचाची, त्यासाठी आपल्याला 1 इंच काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. बघा, मी अशा प्रकारे क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. आता आपण काज बटन पट्टी एकावर एक ठेवून बघू की हे सेम आहे की कमी जास्त आहे. चला, आपण आता काज बटन पट्टी जोडून घ्यायची आहे. काज पट्टीवर अशा प्रकारे शिलाई घेऊन आपल्याला ती आत मोडून घ्यायची आहे. आता आपल्याला बटन पट्टी करायची आहे, म्हणजे लूप पट्टी. लूप पट्टीवर आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे, अस्तर जोडून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला हुक पट्टीसाठी अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. आधी आपल्याला कच्ची शिलाई टाकायची आहे, नंतर आपल्याला बारीक शिलाई टाकून आयत करून घ्यायचे आहे. आपण कच्ची शिलाई टाकली आयपट्टीवर की आयपट्टी आपल्याला लवकर आणि मस्त बनवता येते. बघा, माझी आयपट्टी तयार झालेली आहे. चला, आता आपण पायपिंग पट्ट्या काढलेल्या आहे. पायपिंग पट्ट्या एक साईडने मोडून घ्यायच्या आहे. आपल्याला आता गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. आपल्याला पायपिंग उमटवून घ्यायची आहे. ही माझी पायपिंग एक भागाची पायपिंग जोडून झालेली आहे. दुसऱ्या भागाची पायपिंग मी आता जोडत आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला पायपिंग जोडून घ्यायचे आहे. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला जर शोल्डर थोडे मोठे वाटत असले तर अशा प्रकारे आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला कुठेही अशी चुनी येत नाही. अशा प्रकारे आपल्याला एक भाग बाहीचा मागील साईडनं जोडायचा आहे आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एका आस्तीन मागच्या साईडने जोडत पुढच्या साईडला यायचं आहे. आता आपल्याला या ब्लाऊजचे या साईडचेही शोल्डर जोडून घ्यायचे आहे. जास्तीचा कापड आपल्याला काटून घ्यायचा आहे. एकदम मुंड्याचा आकार आपल्याला जसा हवा तसा घ्यायचा आहे. कोणाला शोल्डर छोटे लागते, कोणाला शोल्डर मोठे लागते, त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या आकार मापानुसार कमी जास्ती करून घ्यायचे आहे. बघा, आता आपल्याला या साईडने पुढील भागाहून अस्तीन जोडत मागच्या साईडकडे जायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग करण्यासाठी आपल्याला बाहीवर अस्तीनवर अस्तीन ठेवायचे आहे आणि आपल्याला जशी हवी आहे तशी फिटिंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने अस्तीन ठेवून फिटिंग करून घ्यायची आहे.
बघा आपल्याला अशा प्रकारे फिटिंग मोजून घ्यायची आहे. 2 इंच फिटिंग जास्ती आहे, त्यासाठी आपल्याला परत फिटिंग करावी लागणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. परत आपल्याला ब्लाऊजच्या कमरेच्या भागाला ब्लाऊज जोडून बघायचे आहे. अशा प्रकारे आपले ब्लाऊज शिवून रेडी झालेले आहे. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज शिवायचे आहे. म्हणजे एकदम हे बघा एकदम परफेक्ट ब्लाऊज आपले तयार झालेले आहे. मागील मटका गळा आणि पुढीलही गोल गळा घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे आपले रेडी झालेले आहे.